जनाब प्रधान सर। सगळ्यांना नमस्कार। मी इथे प्रमुख पाहुण्यांचे, प्रवक्त्यांचे, अध्यक्ष यांचे परिचय तसेच स्वागतासाठी उभा आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक जयदेव डोळे सर यांचा परिचय करून देत आहे। प्राध्यापक, पत्रकार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पत्रकारिता विषयाचे मी अध्यापन केलेले आहे। साधना साप्ताहिकाचे संपादक तसेच महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी सर अजूनही लेखन करतात। तसेच अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत, अनेक लेख सरांच्या नावावर आहेत। 2014 सालचा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार सरांना मिळालेला आहे। तसेच कॉम्रेड जाधव स्मृती पुरस्कार हा सुद्धा सरांना मिळालेला आहे। मी प्रतीक बोर्डे यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक जयदेव डोळे सरांचं स्वागत करावं। प्रतीक बोर्डे। उद्देश पत्रिका एक शजर मोहब्बत का ऐसा लगाया जाए। एक शजर म्हणजे वृक्ष किंवा झाड। एक शजर मोहब्बत का ऐसा लगाया जाए जिसका हमसाए के आंगन में भी साया जाए, जिसका हमसाए के आंगन में भी साया जाए। हे जफर जैदीच्या 2 ओळी आहेत। सभी दोस्तों को मेरा आदाब और नमस्ते। आपला हा जो नब्जचा जो अंक आहे हा दिवाळी अंकाच्या धर्तीवरती विनाश दाटकर आणि त्यांच्या टीमने त्याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट ही आहे की आपला सृजनचा कौस्तुभ पटाई तो सुद्धा सहसंपादक म्हणून याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की हा महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला अंक आहे आणि याच्या अगोदर दिवाळीच्या संदर्भाने किंवा दिवाळी ह्या सणाच्या निमित्ताने कुठला अंक काढला जात नव्हता, पण दिवाळी अंक या धर्तीवरती ईदच्या उत्सवानिमित्त हा नब्ज अंक काढला जाऊ लागला आणि याचं हे 4थं वर्ष आहे। आपल्याला माहित आहे की अलीकडे पहलगाममध्ये काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे। आपलं जे सभोवताल आहे हे सभोवताल पूर्णपणे हिंसेने आणि द्वेषाने भरलेलं आहे आणि सृजन सांस्कृतिक मंच हे ही जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करत आहे की या नकारात्मक असणाऱ्या सर्व वातावरणाला सकारात्मक कार्याची जोड देऊन काहीतरी नवीन समाजामध्ये घडवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि ही जबाबदारी नाही तर सृजन सांस्कृतिक मंचचं हे कर्तव्य आहे असं आम्ही समजतो। आपल्याला माहित आहे की बेमालूमपणे काही गोष्टी आपल्यामध्ये मिसळल्या गेलेल्या आहेत। आपल्या जवळून आपला मुस्लिम मानव जात असेल तर आपण जाणीवपूर्वक त्याच्याशी मैत्री करायचं किंवा त्याच्याशी बोलायचं आपल्या मनात सुद्धा येत नाही, पण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत। कारण आपण एका समाजामध्ये राहतो, एका मोहल्ल्यात राहतो, एका वस्तीमध्ये राहतो, एका कॉलनीमध्ये राहतो, तरीही आपण त्यांची खानपान असतील, त्यांचं राहणं असेल, त्यांची भाषा असेल आणि त्यांची संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो किंवा काही गोष्टी आपल्याला माहितच नसतात। आणि आपण आपला माणूस असेल तर आपण लवकर जवळीकता साधतो। बेमालूमपणे ह्या गोष्टी आपल्यामध्ये रुजवल्या गेलेल्या आहेत, पण याच गोष्टी तोडण्यासाठी किंवा ह्याच गोष्टी कमी करण्यासाठी सम्यक संवादासाठी सृजन सांस्कृतिक मंच हे काम करत आहे। आणि हे कार्य नब्जचं प्रकाशन आपण इथे घेण्याचा उद्देशच हा आहे, हेतूच हा आहे की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्यता निर्माण होण्याचं आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं, योग्य प्रकारे सम्यक संवाद साधण्याचं काम आपण सृजनच्या माध्यमातून करणार आहोत। आपल्याला माहित आहे की एक विशिष्ट प्रकारची ओळख दाढीवाला, टोपीवाला म्हणून आपण विनोद असतो,
पण जर स्वातंत्र्य लढ्याचा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की 1857च्या लढाईमध्ये नवाब सिराजुद्दौला असेल, टिपू सुलतान असेल, बेगम हजरत महल असतील, बदरुद्दीन तय्यबजी असतील, अशफाकुल्ला खान असतील, यांचा सहभाग आणि यांचं बलिदान मात्र मित्र आपण कधीही विसरू शकत नाही. ही मात्र पाखडण्यासारखी गोष्ट आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्यावेळी पहिल्यांदा जो पहिला उरूस भरला हा उरूस अजमेर येथे भरला आणि हा उरूस हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक होता. हे इथे मला आवर्जून सांगावं वाटतं. आणि नंतर मात्र तो संपुष्टात आला. आता मात्र तिथे कुठलाही उरूस होत नाही आणि त्या उरूसाला त्यावेळेला आचार्य विनोबा भावे सुद्धा उपस्थित होते. जर आपण एका समाजाला, एका अल्पसंख्याक समाजाला जर आपण दूर टाकत आहोत किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या रीतीभाती आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नसू, पण खऱ्या अर्थाने जी ओळख आहे जर आपण इतिहास पाहिला तर कला, स्थापत्य कला, युद्ध कला, अत्तरव, सौंदर्य प्रसाधन, मूर्ती बनवणे, मूर्तीची वस्त्र पण बनवणे, नब्जच्या सुरुवातीच्याच पानावरती विनायकने हे संपादकीय लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिने सांगितले की बनारसमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ज्या मूर्ती बनवल्या जातात आणि त्याची जी वस्त्र आहेत ती वस्त्र सुद्धा मुस्लिम लोक बनवतात आणि सुंदर अशा कलमकारीने, कशिद्याने ती वस्त्र बनवली जातात. तसेच आपण बघतो, आपण जर असं म्हणत असू की फक्त विशिष्ट ओळख या समाजाची आहे, पण जर इतिहास थोडासा आपण पाहिला तर मित्रहो इतिहास अत्यंत वेगळा आहे. विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, चित्रपट आहे, नाट्यसंगीत आहे, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला माहित आहे उस्ताद झाकीर हुसेन, अमजद अली खान, पुन्हा आणखी बिस्मिल्ला खान शेनाई वादक. स्थापत्य कलेचं जर उदाहरण घेतलं तर औरंगाबाद आजचं छत्रपती संभाजीनगर याचा उत्तम उदाहरण आहे. 52 दरवाजांचं शहर हे उगीच म्हणवल्या जात नाही. याचा सर्व खिताब जर जात असेल तर हा खिताब बहुतांश करून मुस्लिमांकडे झुकतो. हे कधीही आपण विसरायला नकोय. दुसरी गोष्ट, लेखक, कवी आपण सगळे जाणकार आहोत. साहिर लुधियानी असतील, कैफी आझमी असतील, हे आपण सगळे चाहते आहोत त्यांचे. रझिया पटेल असतील अलीकडच्या, सरफराज अहमद असतील, खेळामध्ये नैपुण्य दाखवणारे आपले मोहम्मद अझरुद्दीन असतील, पुन्हा सय्यद गिरमानी असतील, अशी अनेक कितीतरी लोकांची नावं आपल्याला घेता येईल. आता काल कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा निकाल लागलाय, त्याच्यामध्ये IPS झालेली मुस्लिम मुलगी आहे आणि अत्यंत ती मुस्लिम समाजातील पहिली मुलगी म्हणून तिचं कौतुकही करण्यात आलेलं आहे. तर ही गोष्ट जी आहे ही देश घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा वाटा उचलणारी आहे. एवढंच नाही, उत्तर प्रदेशमध्ये आजही काही ठिकाणी ह्या गोष्टी दिसतात. बघा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर तुम्हाला काही गोष्टी आणखी लक्षात येतील की पिराला सुद्धा आज मांडणारी लोक आहेत. आणि UP मध्ये सुद्धा वाराणसी असेल, चंदौली असेल, अशा ठिकाणी आजही हिंदू मुस्लिम एकत्र राहतात, एकत्र त्यांची सण सणावळे साजरी करतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एवढंच काय, आता मागे जी महामारी येऊन गेली आहे कोरोनाची, त्या कोरोनाच्या महामारीमध्ये लोक एकमेकांचं तोंड बघत नव्हते का कोणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेत होते. पण ज्या लोकांवरती तुम्हारी वजह से कोरोना आया असं म्हटलं गेलं, तुम्ही यहाँ पे थुके इसकी वजह से कोरोना आया असं तबलिगी लोकांकडे त्यांच्यावरती आरोप केला गेला. पण आपण पाहिलं की याच काळामध्ये या तबलिगी लोकांनी दाखवून दिलं, स्वतःचा प्लाझ्मा दान केला त्यांनी आणि अनेकांचे जीव त्यांनी वाचवले. मदरशांमध्ये अक्षरशः कोरोना सेंटर उभे केले गेले. ही कशाची द्योतक आहे? ही माणुसकीची द्योतक आहे. कोरोनामध्ये घरातली माणसं जर मेली तर घरातली लोक नाक मुरडत होती. अशा वेळेला मुस्लिमांची बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशा तरुण मुलांच्या टोळ्या बाहेर आल्या आणि त्यांनी किट उपलब्ध नसताना त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये आणि योग्य प्रकारे यथोचित त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले.
ही अत्यंत माणुसकीला जागवणारी गोष्ट ही आपण विसरता कामा नये. ही आता काल परवाची गोष्ट आहे. कोरोना आता 2-4 वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणत असताना सुद्धा समाजामध्ये अशा गोष्टी होतात. ह्या गोष्टी आपण वारंवार समोर आणल्या पाहिजे आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मी सोडून बाकीचे सगळे करतील, माझ्यापासून ही सुरुवात झाली पाहिजे. कारण जर ही सुरुवात झाली नाही, आता तुम्हाला माहिती आहे वातावरण काय चाललेलं आहे, सरकार कसं आहे आणि कशा पद्धतीने मीडिया सुद्धा पूर्ण हँडल केला गेलेला आहे. त्याच्यामुळं ही सृजन सांस्कृतिक मंचची जबाबदारी म्हणून आम्ही ह्या अशा गोष्टी किंवा असे कार्यक्रम कायमपणे राबवत असतो. आपल्याला माहित आहे की आजूबाजूला जी द्वेषाची आणि हिंसेची जी पुटं ह्या समाजावरती चढवल्या जात आहेत, ही पुटं बाजूला सारण्याचं काम सृजन सांस्कृतिक मंच हे तुमच्या हातात हात घालून करणार आहोत. आणि या प्रकाशनाच्या माध्यमातून काम आमच्या हातून होत आहे, सृजन सांस्कृतिक मंचाच्या हातून होत आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे. यासाठी एकमेकांच्या समाजाबद्दलचं अज्ञान असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण संवाद साधत नाही. योग्य संवाद साधणं, एकमेकांना समजून घेणं, माणसाचे गैरसमज कावर होत असतात. आपण संवादच करत नाहीत ना, आपण एकमेकांशी बोलतच नाही. त्याने कोणीतरी सांगितलं आणि आता ते व्हॉट्सअप वगैरे सर्व सोशल मीडिया आलेलं आहे. एखादी गोष्ट जर चुकीची असेल आधी तशीच फॉरवर्ड करायची आणि मग यातून काय गैरसमज वाढायला सुरुवात होते. पण आपण कुठल्या गोष्टींची शहानिशा करत नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे, जो गैरसमज आहे, ते संपुष्टात आणण्याचं काम नब्जने केलेलं आहे आणि हे काम करत आहे नीरज लाटकर. यामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकमेकांबद्दल प्रेम, सहिष्णुता, सम्यक संवाद निर्माण करण्यासाठी आपण स्वतःपासून, माझ्यापासून मी अगोदर संवाद करेन. मी या दिवसामध्ये माझ्या मुस्लिम बांधवासोबत एकदा तरी संवाद करेन, त्याच्याशी बोलेन. ही आपण प्रत्येकाने जबाबदारी उचलणं अत्यंत गरजेचं आहे. सृजन सांस्कृतिक मंच हे जे आहे, सृजन सांस्कृतिक मंच एका विशिष्ट मूल्यांवरती आधारित असणारं हे मंच आहे. प्रेम, संवाद, सहवास, सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन या मूल्यांवरती चालणारा हा एक मंच आहे. सृजनने मागच्या वेळेस जेव्हापासून सृजन सुरू झालंय तेव्हापासून राधिका सांकनम 14 एप्रिलच्या निमित्ताने काही व्याख्यानं असतील, अंधश्रद्धेच्या निमित्ताने काही व्याख्यानं असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि सर्वात महत्वाची आणि गौरवाची गोष्ट म्हणजे ही उपलब्ध आहे. आणि हे पुस्तक आम्ही सर्वांनी हाताने लिहिलेलं आहे. ते तुम्ही सर्वांनी कृपया बघावं असं मी सर्वांना विनंती करते. आणि शेवटी 2 ओळी बशीर बद्रे यांच्या म्हणते कि 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरते, आज इंसान को मोहब्बत की जरूरत है बहुत, आज इंसान को मोहब्बत की जरूरत है बहुत. डोळे सर, मजीद शेख सर आणि नब्जचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या सर्व वाचक मित्रांनो, सर्वप्रथम मी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहतो आणि या हल्ल्याचा निषेध करतो नब्जच्या वतीनं. मित्रांनो, हा हल्ला किती क्रूरपणे केला गेला हे आपण सगळ्यांनी मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. आणि ज्यांनी या हल्ल्यामध्ये आपले आप्तस्वकीय, आपले नातेवाईक गमावले, त्यांचं दुःख आपण समजू शकतो. पण ज्या दिवशी हा हल्ला झाला त्याच दिवशी एक दुसरा हल्ला सुद्धा झाला. पहलगाममधला हल्ला हा दहशतवाद्यांनी केलेला हल्ला होता आणि हा जो दुसरा हल्ला आहे तो देशाच्या शत्रूंनी म्हणजे एका अर्थी दहशतवाद्यांनीच केलेला हल्ला होता आणि हा हल्ला देशाच्या ऐक्यावरचा हल्ला होता.
ज्या दिवशी पहलगाममधला हल्ला झाला त्या दिवशीपासूनच सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज फिरायला लागले की पहलगाममधल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं आणि जे हिंदू आहेत त्यांना मारलं गेलं. धर्म पूछ के मारा, जाती पूछ कर नाही, अशा प्रकारचे मेसेज फिरले आणि एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की या हल्ल्याची जबाबदारी या देशातल्या मुसलमानांची आहे. खरं तर काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तिथला दहशतवाद संपुष्टात आला अशा प्रकारचं विधान सरकार करत असतं नेहमीच. पण मग तरीही पहलगाममध्ये हल्ला का झाला, तिथे सुरक्षा व्यवस्थेत कुठल्या त्रुटी राहिल्या, सुरक्षा दल किंवा सरकारची यात काय जबाबदारी आहे, हे प्रश्न आपण विचारायला पाहिजे होते. पण हे प्रश्न न विचारता या हल्ल्याला सरकारला, सुरक्षा दलांना जबाबदार न धरता या देशातले मुस्लिमच जबाबदार आहेत अशा प्रकारचं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून नागरिकांना मारलं आणि हे जे देशांतर्गतले जे दहशतवादी आहेत ते द्वेषाच्या गोळ्या झाडून देशाच्या ऐक्याचा खून करण्याचं काम करत आहेत. मित्रांनो, हे द्वेषाच्या मेसेजेस पसरवताना, हे नरेटिव्ह सेट करताना ते काय म्हणतात की सौहार्द जपणं, प्रेम करा असं म्हणणं, मिळून मिसळून राहणं हा गुन्हा आहे, सेक्युलर असणं हा गुन्हा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण आज इथं नब्जचं स्वागत करण्यासाठी सगळेजण जमलो आहेत. म्हणजे एका अर्थानं त्यांच्या दृष्टीनं आपण सगळे एक गुन्हाच करतोय. म्हणजे इथं सगळेच आपण एक गुन्हेगार आहेत. आणि गंमत अशी आहे की माझी आई पण आज इथं उपस्थित आहे, त्यामुळे या गुन्ह्यात तिचा पण सहभाग आहे. पहिल्यांदाच ती माझ्या कार्यक्रमाला आली आहे. अशा परिस्थितीत आपण नफ्सचं स्वागत करतोय. तर मी हे सगळं आपण चर्चा होत होती, सोशल मीडियावर चर्चा होत होती, देशातले सर्व इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंट माध्यमंसुद्धा तशाच प्रकारचं नरेटिव्ह पसरवत होते. तर मला उत्सुकता वाटली की ज्यांनी या दहशतवादी हल्ल्यात आपले नातेवाईक गमावले त्यांचं काय म्हणणं असेल. मी बरेचसे यूट्यूबवरून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा ज्यांनी आपले नातेवाईक गमावलेत त्यांच्या मुलाखती, बाईट्स वगैरे पाहिले आणि मला आश्चर्य वाटलं की आपले जवळचे नातेवाईक गमावून सुद्धा या लोकांवर या द्वेषाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. हे लोक आपल्या जवळचे नातेवाईक गमावून सुद्धा ते प्रेमाचीच भाषा करतात. ते 5-6 जणांची मी पाहिलं. आपले महाराष्ट्रातले सुद्धा जगदाळे आणि ते डोंबिवलीतले 1-2 जण गेले, मोनी वगैरे, त्यांच्यासुद्धा नातेवाईकांची मी मुलाखती पाहिल्या. पण त्यातलं कुणीही असं म्हणत नाही की या देशातला एक समुदाय जबाबदार आहे, असं कुणीही म्हणलं नाही. आणि या सगळ्यात मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एक गुजरातमधला एक शैलेश कथारिया नावाचा एक माणूस, त्याचं फार कौतुक वाटलं. तो मुलगा काय म्हणतोय की त्या ठिकाणी पहलगाममध्ये ज्या ठिकाणी ते सगळे पर्यटक गेले होते तिथं सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होती, त्याकडे तो लक्ष वेधतोय. खरं तर हे काम मीडियाचं आहे, पण ते काम 8-10 वर्षांचा तो मुलगा करतोय. आणि खरं आश्चर्य तर पुढे आहे. तो रिपोर्टर त्याला विचारतो की या दहशतवाद्यांचा धर्म कुठला आहे असं तुला वाटतं. तर मला फार उत्सुकता वाटली की आता हा पोरगा काय उत्तर देईल नेमकं. कारण त्याचं काही एवढी अशी समज, म्हणजे त्याच्याकडून कुठलंही उत्तर आलं असतं तरी मला काही आश्चर्य वाटलं नसतं, कारण त्याचं वय जास्त नाही, 8-10 वर्षांचं वय त्याचं फक्त. पण तो मुलगा असं म्हणाला की त्या दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नाही, ते खूप वाईट होते एवढंच खरं आहे. त्यामुळं आपला जो DNA भारतीय समाजाचा, तो मिळून मिसळून राहण्याचा आहे, एकोप्याने राहण्याचा आहे, तो द्वेषाचा DNA नाही. आणि विशेष म्हणजे हा जो मुलगा आहे नक्ष, तो गुजरातचा आहे.
आणि आपण म्हणतो ना, गुजरातला मागच्या काही वर्षापासून कशी ती प्रयोगशाळा बनवली गेली द्वेषाची, पण त्या गुजरातमधलाच एक मुलगा म्हणजे उद्याच्या पिढीचा तो प्रतिनिधी आहे, तो सुद्धा द्वेषाबद्दल बोलत नाही, तो प्रेमाबद्दल बोलत आहे. आणि म्हणून आहेत, आणि आपण जर प्रयत्न केला तर या गोष्टी आपण थांबवू शकतो. आणि पुन्हा एकदा आपण स्वतःचीच ओळख आपण स्वतःलाच करून देऊ शकतो नव्यानं. त्याची आज गरज आहे. आणि नब्जचा सुद्धा आमचा हेतू तोच आहे. आपलाची संवाद आपणाशी असं ते म्हणतात ना, तर ते तसं येते की आपला संवाद आपल्याशी असलेला संवाद खुंटल्यामुळे असं होतं. पण तो संवाद जर पुन्हा एकदा सुरू झाला तर हे जे द्वेषाचं जे संकट आपल्यावर आलेलं आहे, जे कृत्रिम आहे असं मला वाटतं. अर्थात सगळंच काही समाजात सगळं पहिल्यापासून चांगलं होतं असं ते काय माझं म्हणणं नाही, पण निदान हे जे आताचं जे राजकीय राजकारण्यांकडून सत्तेत बसलेल्या लोकांकडून जे पसरवण्याचं काम चालू आहे ते तरी आपण थोपवू शकतो. आणि नब्जचा हेतू हाच आहे. नब्जची संपादक मिनाज लाटकरनं 2021 नब्जची सुरुवात केली. त्यावेळेस तिचा हेतू हाच होता की जो अल्पसंख्यक समुदाय, विशेषतः मुस्लिम समुदाय, तो परिघाच्या बाहेर फेकला जातो आहे. आणि जो बहुसंख्यक समुदाय आणि अल्पसंख्यक समुदाय यांच्यामध्ये संवादाची दरी निर्माण होते, ही दरी सांधली गेली पाहिजे, संवाद सुरू झाला पाहिजे आणि समाजातले परस्परातले गैरसमज दूर झाले पाहिजेत. त्यासाठी तिने नब्जची सुरुवात केली होती. आणि तेव्हा मी नब्जचा वाचक म्हणून तेव्हापासून संबंधित आहे मी नब्जच्या. ज्यावेळेस तिने पहिला अंक काढला होता तेव्हाच मी नब्ज अंक घेऊन तो वाचला होता. मला खूप आवडला होता. आणि ती संकल्पना मला तिची खूप आवडली होती की दिवाळी अंक, जसा आपल्याकडे दिवाळी अंकाची खूप मोठी परंपरा आहे, पण फक्त दिवाळीला अंक निघतो म्हणून ईदला अंक काढायचा असं काही तो कॉपी नव्हती. पण त्याच्यामागे तिची एक भूमिका होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनाज ही स्वतः मुस्लिम कुटुंबातून येते. त्यामुळे मुस्लिम समुदायाचं जे भोग आहेत, त्यांना जो अनुभव येतो आहे तो तिचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. आपण जे म्हणतो की मुस्लिम समुदाय परिघाबाहेर फेकला जातो आहे किंवा असं तसं आपण म्हणतो, पण बाहेरून बघणं आणि आतमधून तो अनुभव घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं ते मिनाजला जास्त ते समजू शकतं. त्यामुळे तिच्या मनातली जी असुरक्षितता आहे किंवा भीती आहे, त्या भीतीला तिनं दिलेलं उत्तर म्हणजे नब्ज आहे असं मला वाटतं. आणि मग यावर्षी नब्जची निर्मितीचा थोडासा प्रॉब्लेम होता, कारण मिनाज प्रेग्नंट होती आणि तिला असं वाटत होती की आता यावेळेस अंक निघेल का नाही निघेल. पण याच्यात मी जोडलं जाणं असं काही प्लॅन करून काही झालं नाही, ते सहज झालं. बोलता बोलता असं ठरलं की आपण सोबत काम करूया आणि मी याच्याशी जोडला गेलो. तर मला मिनाजचं मुद्दामून कौतुक करावं असं वाटतं की ती प्रेग्नंट होती आणि तिच्या डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीपर्यंत आमचं कम्युनिकेशन सुरू होतं नब्जच्या कामासंदर्भात. आणि ज्यावेळेस तिची डिलिव्हरी झाली त्यानंतरसुद्धा 3 ते 4 दिवसातच ती परत नब्जच्या कामात जोडली गेली. हे तिचं खरंच कौतुक आहे. तिच्या जज्बाला सलामच करावा असं मला वाटतं. हे नब्जचं 4थं वर्ष आहे आणि यंदा आम्ही अंकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेस आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या लेखकांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे नब्जमध्ये लिहिण्यासाठी. आणि मुस्लिम समुदायाचं जे असुरक्षितता आहे, त्यांची जी भीती आहे, ती तर आम्ही नब्जच्या माध्यमातून समोर आणतोच आहे. पण मुस्लिम समुदाय म्हणजे फक्त तेवढ्यापुरताच सीमित नाही आहे, तर त्याचं ह्या देशाची, या समाजाची संस्कृती उभारण्यातसुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही काही लेख त्यामध्ये घेतले आहेत. पहिलाच लेख त्यामध्ये आशय गुणे यांचा आहे की झाकीर हुसेनवरचा. झाकीर हुसेन आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, मोठे तबलावादक, जगात प्रसिद्ध असं नाव आहे ते, त्यांच्यावरचा लेख आहे. त्यानंतर विजय वनीचा उत्तर प्रदेशामधल्या हिंदू मुस्लिमच्या जी मिलीजुली संस्कृती आहे त्यावरचा लेख आहे.
त्यानंतर मी स्वतः आवामी इदारा नावाच्या ग्रंथालयावरचा लेख लिहिला आहे. मुंबईत ते भायखळ्याला ग्रंथालय आवामी इदारा नावाचं. आवामी इदारा म्हणजे लोकांची संस्था. ते डाव्या चळवळीतल्या लोकांनी एकत्र येऊन ते ग्रंथालय उभारलं होतं आणि फार मोठमोठे लोक त्याच्याशी जोडलेले होते. तर त्या ग्रंथालयावर मी लिहिलं आहे. त्यानंतर बरेच असे आम्ही वेगवेगळ्या विषयावर आम्ही यामध्ये लेख आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्ही वाचक म्हणून आम्हाला नक्की सांगा की आमच्याकडून यावेळेस कुठलं, जर आमची गोष्ट तुम्हाला जर आवडली की तुम्ही ही गोष्ट ही चांगली केली आहे तर ते पण सांगा. आणि कुठल्या तुमच्या सूचना असतील तर त्याही सांगा. आम्ही नक्की पुढच्या वेळेस आम्ही त्या अंकात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि एक तुम्हाला वाचक म्हणून सुद्धा आम्ही एक चांगला मजकूर देण्याचा प्रयत्न करू. हे बाकीचे तर आहे. समजा मुल्क में है आवाज़ें दो, एक हमारी और एक उनकी. मुल्क में है आवाज़ें दो, अब तुम पर है कौन सी तुम आवाज़ सुनो, तुम क्या मानो. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलत. वो कहते हैं सारे इंसान एक है, ये ऐलान गलत. हम कहते हैं नफ़रत का जो हुक्म दे वो फरमान गलत. हम कहते हैं नफ़रत का जो हुक्म दे वो फरमान गलत. वो कहते हैं ये मानो तो सारा हिंदुस्तान गलत. हम कहते हैं भूल के नफ़रत प्यार की कोई बात करो. वो कहते हैं खून खराबा होता है तो होने दो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज़ें दो. हम कहते हैं इंसानों में इंसानों सा प्यार रहे. वो कहते हैं हाथों में त्रिशूल रहे, तलवार रहे. हम कहते हैं बेघर बेदर लोगों को आबाद करो. वो कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद याद करो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज़ें दो, अब तुम पर है कौन सी तुम आवाज़ सुनो, तुम क्या मानो. धन्यवाद. मुअत्तर करें. सृजन सांस्कृतिक मंच द्वारा आयोजित इस नब्ज विशेषांक का विमोचन. इस समारोह के अध्यक्ष डॉक्टर गुरडे जी, प्रमुख वक्ता के रूप में परम आदरणीय श्रद्धेय, जिनका हम आंतरिक हृदय से पूरा रिस्पेक्ट करते हैं, ऐसे वे जयदेव डोले जी, यहाँ पर उपस्थित नब्ज के उपसंपादक कौस्तुभ पटाई जी, सभागार में उपस्थित हमारे मित्र डॉक्टर उमाकांत राठौड़, सुनीता राठौड़ मैडम, उसके बाद लगभग सभी मेरे परिचित हैं, हसन इनामदार जी, एडवोकेट भोजने जी, मित्र रविगाज जी, रमेश जोशी, लगभग उसके बाद चंद्रकांत चौहान जी और लगभग सभी हमारे। तो 2 दिन पहले खोसरे जी, 2 दिन पहले जब मुझे सुनीता मैम ने कहा कि सर ये नब्ज़ का अंक मैं आपको दे रही हूँ और इसको आप देखिए और इसके ऊपर आपको बात करनी है, तो मैंने उस दिन कहा था कि प्रमुख वक्ता के रूप में कौन है, तो उन्होंने कहा था कि डोले जी है। तो फिर मुझे थोड़ा आसान लगा कि मुझे लगा यहाँ पे मुझे ज़्यादा बात करने की आवश्यकता नहीं है, यहाँ पर जो कोई आने वाला है वो डोले जी को सुनने को आने वाला है, इसलिए वो मुझे थोड़ा आसान लगा। और मैंने कहा कि तो जब मैंने नब्ज़ को देखा
तो इसमें जैसे कला संस्कृति दर्पण, इसमें आशय गुने जी का आलेख है। उसके बाद इंसानियत की भाषा सिखाने वाले मजहबी मरकज़ विजय विनीत जी का है, और अवामी इदारा श्रमिकांच्या संस्कृतीचा ताज जो जिन्होंने अभी बात की वो कौस्तुभ पटाईत जी का उसके ऊपर आलेख है। उसके बाद फिर मैंने देखा कि इसमें परीघ ओलांडताना मागणाऱ्या आईचे देणारे हात रेणुका कल्पना, जो इन्होंने थर्ड जेंडर को लेकर लिखा है इसमें, और हुमायूं मुरसल का धर्माचे कुंपण ओलांडणारे मुस्लिम स्त्रीचे स्वातंत्र्य, तो ये इसके अंदर आया है। उसके बाद विचार मंथन में पुरोगामी महाराष्ट्राची उलटी वाटचाल कुणाल पुरोहित, और पूर्वग्रहाच्या जमिनीवर विभाजनाचे इमले अंजलि चिपलकट्टी, इनका ये एक बहुत ही बढ़िया आर्टिकल है। और मुक्ता चैतन्य, इन्होंने जो अभी सोशल मीडिया की जो बात चल रही थी इसके ऊपर उन्होंने बहुत ही विस्तार से लिखा है, डिजिटल युगातील नैतिक जवाबदारी माहितीची निवड। और उसके बाद फिर मैंने देखा कि इसमें कुछ कहानियां हैं, इंसानियत की कहानियां, जैसे रफ़ीक सूरज की मिट्ठू को लेकर सिंगम है, प्रदीप आवटे जी की नुकसान भरपाई, बशीर मुजावर की इन्ना लिल्लाही है, और मोहम्मद रफ़ीक जो इन्होंने लघु कहानियाँ छोटी छोटी 3 कहानियाँ उसमें लिखी है। फिर उसके बाद देखा कि हकीकत के अंदर आया है झारखंड में भ्रष्टाचार और जटिलता के चक्रों में फंसी अल्पसंख्यक छात्रवृत्ति योजना विशद कुमार जी का है। उसके बाद मार्टी को लेकर शहबाज मनियार जी ने लिखा है, और मुस्लिम समाज आणि डॉक्टर आंबेडकर इसको लेकर लक्ष्मीकांत देशमुख जी का है। भारत आणि मुस्लिम बदलाची दिशा काय दत्ता देसाई जी ने लिखा है। और उसके बाद शांतिसाठी श्री संघर्ष डॉक्टर मेघा पानसरे, प्रकाश हाकोलकर ने लिखा है कि यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़े ही है। और रजिया सुल्ताना ने बहुत बढ़िया लिखा है, मैंने वो भी पढ़ा है इसमें, अंतरधर्मी विवाह आणि पालकत्व, ये जो समस्या आती है उसको लेकर इन्होंने लिखा है। और उसके बाद मैंने देखा है कि बिलाल अनवर, बंडू अंधेरे और शशिकांत पुरी की 2-2 उसमें गज़लें हैं। तो मोटे तौर पे जब मैंने इसको देखा तो इसमें से एक बात स्पष्ट हो जाती है कि भारतवर्ष का जो वास्तविक दिग्दर्शन है वो पूरा दिग्दर्शन इस नब्ज़ के अंत में हुआ है। कि जैसे हम देखते हैं कि ये वास्तविक दिग्दर्शन है, जब इतिहास को लेकर हम बात करते हैं तो मुझे लगता है इतिहास निरंतर एक विवाद की जड़ रहा है। उसका प्रमुख कारण यह है कि इतिहास वही लिखा जाता है कि जो शासक, जो राजनैतिक व्यवस्था होती है वो उनके अनुकूल इतिहास लिखती है, और जो एक वास्तविकता को लेकर जो सच इतिहास होता है वो निरंतर उस व्यवस्था से वो अछूता रह जाता है। तो फिर उसके बाद जब जब ये व्यवस्था परिवर्तित हो जाती है तो इतिहास उसी तरह से लिखा जाता है कि एक अंश व पक्ष उससे निरंतर वो वहाँ से छूट जाता है। तो इतिहास मेरे दृष्टि से निरंतर विवाद के जड़ में रहा है। तो जब नब्ज़ जैसा अंक आ जाता है तो उन दोनों पक्षों को रखने का काम ये जो विचारधारा है, जो प्रगतिशील विचारधारा है, ये विचारधारा के लोग ही इसको वास्तविक रूप में प्रस्तुत करने का प्रयास करते हैं। जब हम एक आइडियोलॉजी को लेकर, एक विचारधारा को लेकर जीते हैं तो उसमें एकांगी या एकल दृष्टिकोण आ जाता है, और जब एक ही चीज़ एक ही दृष्टि से रखी जाती है तो उसका परिणाम अच्छा होने के बजाय वो एक मानसिक दृष्टिकोण से या हमारी मनोवृत्ति को खराब करने का काम इतिहास इस तरह से भी कर सकता है। इसलिए हमको इस दृष्टि से एक बैलेंसिंग दृष्टिकोण रखकर हर चीज़ को देखने का नज़रिया विकसित होना चाहिए। और मुझे लगता है जब हम नब्ज़ को पढ़ेंगे तो वैसी दृष्टि हम में आने की संभावना अधिक मुझे लगती है। अब इसके बाद मैंने जब ये जो लिखने वाले जो लेखक हैं पटाईत जी, तो इसका मैंने इनका परिचय अवश्य इसलिए पढ़ा कि वो पढ़ने के बाद मुझे ये लगा कि आने वाले दौर में हमको अगर समय के साथ चलना है तो हमको बहुभाषी बनना आवश्यक है। अगर हम बहुभाषी नहीं बनेंगे तो हम समय के साथ हम आगे नहीं बढ़ सकते। ये मैं पूरी आत्मविश्वास के साथ कहता हूँ कि अगर मुझे
महाराष्ट्र में रहना है तो वो कोई भी धर्म से हो, कोई भी जाति से हो, उसको मराठी आना आवश्यक है। जब हम राष्ट्रीय स्तर पे बात करते हैं, जब हम महाराष्ट्र के बाहर जाते हैं, तो हमको कम्युनिकेशन के लिए, एक दूसरे से जुड़ने के लिए, जो कम्युनिकेशन के लिए जो भाषा होती है, दूसरी भाषा जिसको हम राजभाषा कहते हैं, वो हिंदी आनी चाहिए। लेकिन जब हमको हिंदी के बगैर जब अंतर्राष्ट्रीय स्तर पर काम करना है, तो वहाँ पर हमको अंतर्राष्ट्रीय भाषा, फिर वो अंग्रेजी होगी, जर्मनी होगी, जापानी होगी, स्पेनिश होगी, तो हमको इन भाषाओं से भी हमको वो भाषा का भी आकलन होना चाहिए, उसको हमको सीखने की आवश्यकता है। और जो चौथी जो भाषा है वो है तकनीकी भाषा, जिसको हम मीडिया की भाषा कहते हैं, टेक्नोलॉजी की भाषा कहते हैं। तो अगर हमारे पास मोबाइल है, कंप्यूटर है, और उसको हमको चलाने नहीं आता है, तो पढ़ा लिखा आदमी भी पूरी तरह से अनपढ़ की तरह उसकी अवस्था हो जाती है। तो इसके लिए ये समय के साथ चलने के लिए हमको बहुभाषिक होना पड़ेगा। और जब हम बहुभाषिक हो जाते हैं तो हमारा सोचने का दायरा भी बड़ा हो जाता है। ये डोले जी को अच्छी तरह से पता है कि इसके पहले कि जितने भी विद्वान लोग हुए हैं, तो उनका विद्वत्ता या उनका नॉलेज जो उनका बड़ा है, उसका प्रमुख कारण ये रहा है कि उन्होंने आरंभ में केवल अनुवाद का काम किया है। अनुवाद इसलिए कहूँगा मैं कि मान लीजिए मुझे अगर अंग्रेजी अच्छी आती है और मैं अगर कोई अंग्रेजी की कविता पढ़ता हूँ, तो मैंने उसको मेरे भाषा में हिंदी में लिखा, उसका शीर्षक चेंज कर दिया और मैं उसमें हिंदी का बड़ा विद्वान बन गया। जैसे कि अब हमारे हिंदी के अंदर 1920 से लेके 1936 तक छायावाद चलता है, पटनायक जी 1918 से लेके 36 तक, जिसको अंग्रेजी में रोमांटिसिज्म, उसी समय अंग्रेजी में रोमांटिसिज्म चल रहा था। तो उसी की प्रतिकृति जब यहाँ पर 1918 से लेके 36 तक का जो समय है, यहाँ पर हर एक आदमी आज़ादी के लिए संघर्ष कर रहा है। और ऐसे समय में यहाँ का कवि, यहाँ का साहित्यकार प्रकृति में रममान कैसे होगा? तो इसका दूसरा पक्ष ये है कि जब हम बहुभाषिक होते हैं, तो इस तरह से हमको समाज में स्थापित होने के लिए, अब इसका मतलब नकल करना नहीं है, लेकिन फिर भी हमको उसका फायदा होने की अधिक संभावना होती है। अब ये हुई दो बात। अब उसके बाद रही धर्म को लेकर जो बात चल रही है, तो हर एक मनुष्य को वो जो अपने परिवेश में जीता है, उसका जो इर्द गिर्द उसको जैसे अनुभव आता है, उस तरह से उसकी मानसिकता बनती है। अब मैं जिस परिवेश से आता हूँ, मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ, क्या यहाँ पर जो कुछ कहा जाता है कि मुस्लिमों के साथ ऐसा हुआ, मुस्लिमों के लिए ये खराब है, वो खराब, तो मेरा व्यक्तिगत निजी अनुभव ऐसा रहा है कि मुझे उसका 1% भी नुकसान, मैं मुस्लिम होने के कारण, तो ये मेरा अपना व्यक्तिगत अनुभव रहा है। और मुझे लगता है यहाँ पर हसन इनामदार जी भी आए हैं, तो उनका भी अनुभव लगभग वही होगा कि हम किस परिवेश में जीते हैं, हमारा चिंतन किस तरह का है। तो अगर हम उस तरह से, हमको सर्वसमावेशी होकर जीना पड़ेगा। अगर हम अपने आप को अलग समझते हैं, हम अपने दायरे में रहते हैं, तो ये भावना लेकर जीने वाला कोई भी समाज, कोई भी धर्म ये समय के साथ नहीं चलेगा। तो अगर हमको समय के साथ चलना है, तो अब ये बड़ी विसंगति है कि एक साथ हमको विज्ञान को स्वीकार करना है और उसी समय धार्मिक भी होना है। तो ये मुझे लगता है कि आने वाले दौर में सबसे पहले हम पढ़े लिखे लोगों की ये जिम्मेदारी है कि ये कहा जाता है कि सत्य हमेशा अल्पमत में होता है। और हम जब पढ़े लिखे लोग हैं, हम ये जो बुद्धिजीवी वर्ग हैं, तो हम समाज में राजनीतिक परिवर्तन करने की संभावना बहुत कम होती है। क्यों? तो जैसे अब हम यहाँ का इतिहास देखते हैं कि जब बुद्धिजीवी वर्ग यहाँ पे इलेक्शन में खड़ा होता है, तो उसको जो मतदान होता है, उसका प्रतिशत जो होता है, उसके बाद वो हिम्मत भी नहीं करता कि मुझे दोबारा इलेक्शन लड़ना है। क्यों? तो ये जो बुद्धिजीवी वर्ग हैं, जब हमने विज्ञान को स्वीकार किया है, तो विज्ञान और धर्म ये दो अलग अलग चीज़ें हैं। जब हम विज्ञानवादी बनते हैं, तो फिर विज्ञानवादी बनने के बाद जब हम शुरुआत करते हैं कि मेरा जन्म कैसे हुआ और मृत्यु कैसे होने वाली है, तो ये विज्ञान ने पूरी तरह से साइंटिफिक उसके कारण दिए हैं। लेकिन धर्म की अपनी एक फिलॉसफी है, और जो आदमी धार्मिक होता है वो विज्ञान पूरी तरह से स्वीकारेगा, ये मुझे लगता है ये पूरी तरह से मुनासिब भी नहीं है। क्यों? तो जब हम पढ़े लिखे लोग भी, जो वर्तन होता है वो पूरी तरह से, विज्ञान पढ़ाने वाला मनुष्य भी उसके आचरण में विज्ञान नहीं होता है, वो पूरी तरह से वो धर्म का जो दायरा है उसमें से बाहर निकलने के लिए तैयार नहीं है। तो फिर जब पढ़ा लिखा आदमी
वैज्ञानिक तरीके से पूरी तरह से जीवन व्यतीत करने के लिए तैयार नहीं हैं, तो हम जो कम पढ़े लोग हैं उनको विज्ञान कैसे समझाएंगे। ये बड़ा तो केवल हम पढ़े लिखे लोगों की जिम्मेदारी अब होनी चाहिए कि सबसे पहले उनको ये पूरी तरह से प्रकृति की जो सृष्टि की जो निर्माण हुआ है, इसका निर्माण और नाश, ये पूरी तरह से उनको पूरी आसान तरीके से उनको इसकी फिलॉसफी समझानी चाहिए कि ये नाश और निर्माण ये प्रकृति का क्या होता है। जब तक उनको समझ में नहीं आएगा, अपने अपने लेवल पर कोशिश करके उनको ये प्रकृति का या मनुष्य का जीवन और मृत्यु ये जो जिस तरह से होता है उसको ये साइकिल समझा के उसको समझानी चाहिए। अब उसके बाद अब ये भी प्रश्न उपस्थित होता है कि जो लोग पढ़े लिखे नहीं हैं, अब ये नैतिकता हम लाएंगे कहाँ से? तो नैतिकता लाने के लिए मुझे लगता है अगर हम धर्म की अगर पुनर्समीक्षा करेंगे, अभी डोले जी के साथ अभी हमने 5 मिनट पहले ऐसा लगा कि अगर कोई आदमी धार्मिक है और उसको धार्मिकता से अगर हम नैतिकता के मापदंड अगर समझाएंगे तो वो अगर हम कितना भी कोशिश करें तो वो सर्वसमावेशक होने की संभावना बहुत कम होती है। तो उसके लिए विज्ञान और विज्ञान के साथ हमको संविधान, अगर हम संविधान उसको अगर समझाते हैं कि संविधान आपको पढ़ना ही पड़ेगा, अगर संविधान ने हमको कुछ हमारे अपने अधिकार दिए, उसी प्रकार से हमारा कर्तव्य और अधिकार दोनों चीज़ें हमको उसमें दिए गए हैं। अगर हम संविधान को पूरी तरह से पढ़ते हैं और उसका अनुपालन करते हैं तो मुझे लगता है जो नैतिकता की जो बात है, अगर जो आदमी संविधान का अनुपालन करेगा तो उसमें नैतिकता कम होने का कुछ प्रश्न आता ही नहीं है। और विज्ञान और संविधान जब ये दो चीज़ें हमारे साथ आ जाती है तो मुझे लगता है कि समाज में ये जितनी भी खराबियां हैं, जितने भी दुष्कर्म हो रहे, उसको कहीं ना कहीं हम कम करने का प्रयास कर सकते हैं। और तीसरी बात, अगर हमको यूनिवर्सल ये बनना है, अगर हमको समय के साथ चलना है तो विज्ञान, संविधान और महात्मा गांधी जी ने जो सत्य, अहिंसा और मानवता का जो धर्म हमको सिखाया है, उसका अगर हम अनुपालन करते हैं तो आने वाले सभी प्रश्नों के समाधान उसमें मिलने की अधिक संभावना है, ऐसा मुझे लगता है। और मैं इसी बात के साथ अपने वाणी को विराम देते हुए अपनी बात यहाँ पे समाप्त करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। आज आपल्यामध्ये मिनाज लाटकर असती तर एक वेगळं महत्त्व या कार्यक्रमाला प्राप्त झालं असतं, कारण मिनाजचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातल्याच अतिशय वेगळ्या संस्कृतीनं घडवलेलं आहे। मिनाज लाटकरला उर्दू येत नाही, ती हिंदी अतिशय तोडकं मोडकं बोलते, पण पश्चिम महाराष्ट्रातली रहिवासी असल्यामुळे तिचं मराठी अतिशय सुंदर आहे। म्हणजे मुसलमानांची भाषा उर्दूच असते किंवा उर्दू मिश्रित हिंदी असते असा जो पहिला गैरसमज असतो, तो गैरसमज मिनाज आपल्याला भेटली की तोडते। मिनाजनंच आणि सुरुवातीच्या अंकामध्ये प्रशांत पवार म्हणून आमचा एक मित्र आहे, त्या दोघांनी मिळून या अंकाची कल्पना काढली आणि नंतर तो अंक प्रकाशित केला। तर नाव अतिशय सार्थ दिलं, कारण नब्ज दोनच व्यक्तींच्या हातात असते, एक डॉक्टरांच्या हातात असते आणि एक पत्रकारांच्या हातात असते। बाकी आपल्या हातात असते ते असतेच। म्हणून मिनाज लाटकर सारख्या पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या, ती माझी सख्खी विद्यार्थिनी नाही, ती माझी परस्पर प्रभारी विद्यार्थिनी आहे, कारण मी पुणे विद्यापीठातून या विद्यापीठात आलो आणि मग तिनं पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला। त्याच्या पाठोपाठ प्रशांत पवार हाही पत्रकार, कौस्तुभ हाही पत्रकार, त्याच्यामुळे अतिशय योग्य नावानं, अतिशय सार्थ उद्देशानं आणि अत्यंत निर्भेळ पण राजकीय दृष्ट्या अतिशय भक्कम अशा विचारांच्या भूमिकेतून नबचे हे अंक बाहेर पडले आणि हा चौथा अंक आज आपल्या शहरामध्ये आपण प्रकाशित करत आहोत। ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण
महाराष्ट्राच्या परंपरेचाच हा एक भाग. मिनाज, कौस्तुभ, त्याच्या आधीचे जे कोणी सहकारी असतील ते पुढे नेत आहेत. नुसतं राजकारण हे माणसाला समृद्ध करत नाही. राजकारणाला जोडून कला संस्कृती आवश्यक असते. आणि आत्ताच आपल्या सूत्रसंचालिकेपासून ते कौस्तुभपर्यंत ऐकलं की सर्वांनी काव्याचा आधार घेतलेला आहे. राजकारण तर करतोच आहोत, समतेचं राजकारण करतो आहोत, धर्मांधतेच्या विरोधातलं राजकारण करतो आहोत, जात्यंधतेच्या विरोधातलं राजकारण करतो आहोत. पण नुसत्या राजकारणाला सत्तेचा जो विळखा बसलेला आहे तो विळखा जर सैल करायचा असेल तर कला संस्कृती, साहित्य, वाङ्मय, नृत्य या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. त्याचाच एक भाग म्हणून नभचा अंक आपल्या हातात आलेला आहे. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. आपली स्वातंत्र्य चळवळ बघितली तर कित्येक लेखक जे साम्यवादी विचारांच्या प्रभावाखाली होते, समाजवादी विचारांच्या प्रभावाखाली होते, ते तुरुंगात गेलेले आहेत, त्यांनी फटके खाल्लेले आहेत, लिहिता लिहिता काही फासावर गेलेत. अशी मोठी परंपरा आपल्याला असताना आपण ती का सोडायची हा विचार करून या नव्या शतकातल्या आता पाव शतक ओलांडून गेलेल्या काळातही राजकारणाला कला, साहित्याची, वाङ्मयाची जोड आपण देत आहोत. ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. आता मिनाज ही औरंगाबाद शहरात होती. ती 2-2.5 वर्ष इथे राहिली, पत्रकारिता केली. तिनं BBC-मध्ये पण पत्रकारिता केली होती, दिल्लीमध्ये, पुण्यातही केली आणि औरंगाबादेत ती आली. औरंगाबादेतून आता ती परत पुण्याला गेली. ती मूळची कोल्हापूरची. पण तिच्याबरोबर एक छान असं मराठी संस्कृतीचं वातावरण आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळालं. कारण इथे आपण एखाद्या मुस्लिम व्यक्तीला भेटलो तर आपोआपच हिंदीमध्ये आपण बोलायला लागतो किंवा ती व्यक्ती आपोआपच आपल्याशी हिंदी बोलायला लागते. मिनाज तसं नव्हतं. तिलाही उर्दूच येत नसल्यामुळे आणि मराठीतच सगळं शिक्षण आणि पालनपोषण मराठीतच झालं असल्यामुळे ती मराठीत बोलायची. जसं अमर हबीब नावाचा जो आमचा मित्र आहे अंबाजोगाईचा, त्याला एक बावळट प्रश्न अनेक जण विचारतात. बावळट असा की का हो तुम्ही मुसलमान आणि इतकं छान मराठी कसं काय बोलता. आता हा तद्दन मूर्खपणाचा प्रश्न आहे की मी मुसलमान आहे तरी मी मराठी का बोलतो. अहो, मी महाराष्ट्रात राहतो, माझ्या आईवडिलांना मराठीशिवाय दुसरी भाषा येत नाही, मी मराठी शाळेत शिकलो. मला समजा गुजराती आली असती तर ठीक आहे, गुजराती. उर्दू झाली पाहिजे कारण ती एका धर्माला चिकटलेली आहे, हा समज आपण खोडून काढला पाहिजे. त्या अर्थाने आपण मिनाजचं स्वागत आणि अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की तिनं जाणीवपूर्वक मराठीमध्ये अंक काढला. आताच्या अंकामध्ये 2-3 लेख हिंदीमधले आहेत, ठीक आहे, ते देवनागरीत आहेत, त्याच्यामुळे हिंदी आणि मराठीचं जे काय आईचं आणि मावशीचं नातं आहे ते परवा फडणवीसांनी आपला सगळा संताप बघून हळूच माघार घेऊन सिद्ध केलं. वर्ध्याला एका महिलेनं एका शाळेची पाटी उर्दूमध्ये का लिहिली म्हणून तक्रार केली होती. त्याचा सुप्रीम कोर्टानं आत्ता निकाल दिला आणि त्या बाईला झापलं. त्या बाईला झापताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की तुम्ही आक्षेप घ्यायचं काय कारण होतं. उर्दू भारताची भाषा आहे ना, महाराष्ट्रात बोलली जाते ना, तुमच्या गावातही बोलली जाते ना, नोटांवर किंवा अन्य सगळ्या कारभारांमध्ये उर्दूला मान्यता आहे ना, मग तुमची हरकत असण्याचं काय कारण. त्या बाई भाजपच्या होत्या. उघड आहे की त्या हिंदुत्ववादी असल्यामुळे त्या मुसलमान विरोधी होत्या. त्याच्यामुळं त्या बाईनं खोडी काढायला सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टानं चांगला टप्पू देऊन तिला परत पाठवलं. हा जो भाषा आणि धर्म यांचा संयोग अजाणता आपणच घालून टाकलेला आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे.
म्हणून आपल्या ज्या परंपरा आहेत, मराठीतल्या परंपरा आहेत, हिंदीतल्या परंपरा आहेत, उर्दूतल्या परंपरा आहेत, त्या या नभच्या निमित्तानं आपल्या समोर येतात. मीनाज लाटकरबद्दल मला कौतुक विलक्षण यासाठी वाटतं की ती इथं एकटी राहायची, आमच्या घरी यायची, जेवायची, आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर ती वागायची. पण तिनं एक छान पुरोगामी, आधुनिक आणि थोड्या डाव्या चळवळीतला एक विचार असा जिवंत ठेवला की धर्माचा काही अडसरच नाही, मुळात भाषेचाच नसल्यामुळे, आणि बाकीच्या धर्माची जी काय अवडंबरं असतात, धर्माची जी प्रतीकं असतात, जी इथं दिसत आहेत, ती तिच्या अंगावर नव्हतीच, तिच्या भाषेमध्ये सुद्धा नव्हतीच, तिच्या वागण्या बोलण्यातही नव्हती. त्याच्यामुळं तिचा छानपैकी एक मैत्रीभाव इथे उत्पन्न झाला. पुण्याला गेल्यावरही ती शांत बसली नाही. तिनं काहीतरी ऐक्य निर्माण व्हावं, चांगला समाज घडावा, ह्या गोष्टींसाठी हा अंक सुरू केला. या अंकाचं वैशिष्ट्य असं की सध्या म्हणजे 2014पासून सगळा समाज, सगळा देश 2 रंगामध्ये रंगवण्याचं जे काम सुरू झालेलं आहे त्याला छेद देणार आहे. त्याचा भागच नाही आहे. ते मोहन भागवत कधी कधी बोलतात की आपल्या सगळ्यांचा DNA एकच आहे, किंवा प्रत्येक मंदिराच्या खाली काहीतरी आहे, किंवा दर्ग्याच्या खाली दुसरं काहीतरी आहे, असं काहीतरी ते बोलून गोंधळ असतात. मग एवढं जर कळतंय तर मग दंगली का होतात, एवढं जर कळतंय तर मग मारामाऱ्या का होतात, एवढं जर कळतंय तर द्वेष, तिरस्कार, संताप असं का होतंय? तर गोंधळ त्यांच्यात आहे, गोंधळ आपल्यात नाही आहे. नाहीतर आपण एवढ्या संख्येनं इथे जमलोच नसतो, किंवा मीनाज लाटकर इथे नसताना आपण तिचं कौतुक करतोय आणि तिच्या अंकाची एवढी तारीफ करतोय, हे आपल्याला घडलंच नसतं. पण तिच्या व्यक्तिमत्वामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जी काही मोठी भर आहे तिच्याकडे मी लक्ष याच्यासाठी वेधतो की समजा हा अंक मराठवाड्यातून निघाला असता तर त्याचं नाव नसलं असं झालं असतं, नब्ज झालं नसतं, नसलं झालं असतं. कारण मागासलेल्या भागामध्ये नेहमी आपल्या आयडेंटिटीचा प्रश्न असतो. जी मागासलेली माणसं असतात किंवा गरीब असतात, अशिक्षित असतात, अल्पज्ञानी असतात, त्यांना आपली ओळख ठसवायला कशा तरी आधार लागत असतो, आणि तो आवर्जून धर्माचा आधार लागतो. कारण मी गरीब असलो तरी मी स्वाभिमानी आहे, मी गरीब असलो तरी मला अस्मिता आहे. मग अस्मिता कशाची, स्वाभिमान कशाचा? तर मी ह्या धर्माचा आहे, मी या जातीचा आहे, किंवा मी यांचा नातेवाईक आहे, आणि ते नातं सत्तेतलंच असतं. हा एक मोठा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये पुरोगामी चळवळी का येत नाहीत, आधुनिक विचारांची रुजवण आपल्यासारख्या भागामध्ये का होत नाही. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सारखा पक्ष आपल्या मराठवाड्यातच का जिंकतो आणि तो इथे पाय टिकवायचा प्रयत्न करतो. 1948 साली त्या पक्षाच्या संस्थापकाची सत्ता आपण इथून घालवून दिलेली होती. MIM हा पक्ष निजामाचा पक्ष आहे. त्या निजामाविरुद्ध इथे मोठी चळवळ झाली. ती चळवळ सर्वांनीच केली, त्याच्यात मुसलमानही होते. एका राजाविरुद्ध इथल्या प्रजेनं केलेली ती चळवळ होती, आणि तो राजा जात्यंध होता, धर्मांध होता, हुकुमशहा होता. तो मराठीला वावच देत नव्हता, मराठीमधलं शिक्षण देऊ देत नव्हता, धर्माच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये भेदभाव करत होता. अशा जुलमी आणि नादान राजाला घालून देणं योग्यच होतं. अशा राजाचा एक पक्ष पुन्हा पुन्हा इथे का येतो, कशासाठी येतो? तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये का नाही रुजत, तो कोकणामध्ये का नाही रुजत, तो बाकीच्या भारतामध्ये का नाही रुजत? मला असं वाटतं की आर्थिक नैसर्गिक परिस्थिती जितकी वाईट असते तितके आपल्या विचारांना आपण कुठल्या तरी सेक्युरिटीमध्ये, सेक्युअर भागामध्ये
असं बंदिस्त करत असतो. माझ्याकडे काही नाही, भांडवल नाही, पैसा नाही, परंपरा नाहीत, पण माझ्याकडे जात आहे, माझ्याकडे धर्म आहे. या गोष्टी नेहमी मराठवाड्यातल्याच लोकांच्या उरावर का येऊन बसतात हा मला प्रश्न पडलेला आहे. आपल्याला कळत नाही का? विकास नको आहे का आपल्याला? धर्मानं विकास होत नाही, कारण धर्म ही एक बंदिस्त गोष्ट आहे. धर्मामध्ये सुधारणा होऊ शकतात, पण त्याच्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. अनेकांचे प्राण गेलेले आहेत. त्याच्यामुळं जर धर्माच्या आधारावर जर आपण राजकीय पक्ष करू लागलो आणि राजकीय पक्षाच्या राजकारणातून जर काही प्रतिनिधी आपण नेमू लागलो तर तो तोटा आपलाच होणार आहे. हिंदुत्ववादी पक्षांची निवड आपण 30 वर्ष केली, या शहरानं केली. पाण्याचा प्रश्न सुटला का? मगाशी आम्ही बोलत होतो 10 दिवसांनी सध्या पाणी येत आहे, पण जान दो अपनाच आदमी है, खान की बान करता है, जो वो मुसलमान जब आते हैं तो उनको ऐसा करता है वैसा करता है, ठीक है उसको ही दे दो. मग ते भुमरे असोत, खैरे असोत, शिरसाट असोत की अतुल सावे असोत, धर्म आधी आणून ठेवला, पाणी आधी आणलेलं नाही आहे. धर्म हा माणसाचा अधिकार नाही आहे, पाणी हा अधिकार आहे. पण पाण्यापेक्षा जर धर्म इथे महत्त्व पावत असेल तर मग आपण 800 रुपयाने टँकरचं पाणी विकत घेतो. रस्त्यावर उतरून आपण संप, मोर्चा, आंदोलन काही करत नाही का? कारण ते आपले धर्मबंधू आहेत, ते धर्माला वाचवण्याचं राजकारण करत आहेत. असं म्हणून आपण जर सगळ्या गोष्टींचा असा निकाल लावू लागलो तर आज पाणी 10 दिवसांनी येतंय, उद्या आपल्याला रोजगार मिळणार नाही, उद्या आपल्याला जी घाणेरडी हवा आहे ती नाकातून घ्यावी लागेल, काय काय अडचणी येतील. त्याच्यामुळे शिवसेना, BJP सारखे हिंदुत्ववादी पक्ष असोत की MIM सारखे मुस्लिमवादी पक्ष असोत, धर्माच्या विळख्यातून आता बाहेर पडायची मोठी निकड उत्पन्न झालेली आहे. आणि त्या निकडीचं एक प्रतीक म्हणून नबचा हा ईदोत्सवाचा अंक आपण बघतो आहोत. आता कोणी तर्कशुद्ध माणूस असा विचारेल की तुम्ही एकीकडे धर्माला बाजूला काढताय तर ईदेलाच तुम्ही अंक काढताय. दिवाळी अंक असाच असतो ना. दिवाळी अंक ही काय धार्मिक गोष्ट नाही आहे, तो सण आहे, आनंद करण्याचा तो एक सण आहे. पण तरी दिवाळी अंकात आमच्या कम्युनिस्ट पार्टीचा सुद्धा दिवाळी अंक निघतोच की, लोकवाङ्मय निघतोच की. तर तशी आता फुटपट्टी लावायची काही आवश्यकता नाही. प्रबोधन होतंय ना, निमित्त कुठलं का असे ना, प्रबोधन होतंय ना, विचार पोचतोय ना, आणि वेगळा विचार पोचवण्याची जबाबदारी जर धर्माच्या किंवा काही सणांच्या निमित्तानं होत असेल तर ती का सोडायची? कोणाचंही जीवन धर्मावर उभं राहिलेलं नसतं. जे सर्वसामान्य लोक असतात ते नेहमी आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचाच विचार करत असतात. त्यांना धार्मिक गोष्टींचं महत्त्व पटवलं जाऊन संख्येचा खेळ खेळला जातो. आणि राजकारणामध्ये जर धर्म, जात, भाषा, लिंग, जिल्हा या गोष्टींचा जर प्रभाव पडत असेल तर का नाही वापरणार? त्याच्यामुळे या गोष्टींपासून आपण जागरूक व्हावं याच्यासाठी या नबचे, कौस्तुभचे, मीनाचे प्रयत्न आहेत. आता ह्याच्यामध्ये मुसलमानी समाजाच्या जास्त चर्चा होणार हे उघड आहे. कारण आम्ही कोण आहोत आणि तुम्ही कोण आहात हे जर कळलंच नाही तर आपण जवळ येणारच नाही. माझं बालपण उदगीरसारख्या गावात गेल्यामुळे मला मुसलमान मित्र असंख्य होते. माझ्या मुलाला 1-2 मुसलमान मित्र आहेत, पण माझ्या नातवंडांना मुसलमान अजिबातच मित्र असणार नाहीत. कारण आता शहरांची विभागणी झालेली आहे. उत्तरेला मुसलमानांनी राहायचं, पश्चिमेला हिंदूंनी राहायचं. हिंदूंच्या घरामध्ये, हिंदूंच्या कॉलनीजमध्ये तुम्ही कोण आहात? शेख, सय्यद, खान, नाही, जागा नाही मिळणार. म्हणजे
नाव विचारून जसा गोळ्या घातल्या तसं नाव विचारून घर पण मिळत नाही. माझा एक पत्रकार विद्यार्थी आहे मुस्लिम, तो क्रांती चौकाच्या पलीकडच्या भागामध्ये घर शोधायला आला. त्याला प्रत्येकाने तो शेख आहे म्हटल्यावर नाही म्हटलं. तो म्हणाला मी शाकाहारी आहे, मी त्रासदायक नाही, मी आणि अमुक नाही तमुक नाही. म्हणजे हे सांगणंसुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे ना, असं सांगू नये. पण इतकं सांगूनसुद्धा जर तुम्ही घर देत नाही तर सलोखा तयार कसा होईल, सामाजिकता तयार कशी होईल, तुम्ही कोण आम्ही कोण कळेल कसं. त्याच्यामुळे हा जो काही धर्म नावाचा एक मोठा अडसर आपल्या समोर उभा राहतो तो जास्तीत जास्त कमी होण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांचा असला पाहिजे आणि त्याचाच हा एक भाग आहे. आता आपल्याला मुसलमानांविषयी जे काही कळतं ते टेलिव्हिजन, वर्तमानपत्र, सिनेमा, गाणी ह्याच्यातून कळतं. खरोखर तसा असतो का हो मुसलमान? पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या तारुण्यामध्ये जे मुसलमान असायचे ते नवाबी मुसलमान असायचे. पान खाणारे, तलम कपडे घालणारे, सारखे शायरी करणारे, प्रेमात अखंड बुडालेले, खूप दारू पिणारे, हुक्का पिणारे, असेच मुसलमान असायचे. खरोखर असेच मुसलमान आहेत का? 99% गरीब मुसलमान आहे, 99% कष्टकरी मुसलमान आहे, 99% श्रमिक मुसलमान आहे. पण सिनेमाने मेरे महबूब, पाकिजा अशा सिनेमांमधून असा मुसलमान केला की बापरे असाच मुसलमान असतो. नाही, टेलिव्हिजनमधून ज्या सिरियल्स येतात त्याच्यामध्ये दाढीवाला टोपीवाला मुसलमान तेवढाच असतो. असा गुळगुळीत दाढी गेलेला मुसलमान कधी बघितला आहे का? किंवा टेलिव्हिजनमध्ये कधी सुलेमान शेख बातम्या देत आहे असं तुम्ही ऐकलंय का कोणी? का नाही सलीम शेख बातम्या द्यायला असावा तिथे? छान मराठी बोलणारा, छान पर्सनॅलिटी असणारा मुसलमान नाही की काय? आहे ना, पण घेत नाहीत, घ्यायचं नाहीत. आणि मग जे डिस्कशन असतं, डिबेट असतं, तिथे दाढीवाले टोपीवाले आणून ठेवायचे, बुरख्यातल्या महिला आणून ठेवायच्या आणि मुस्लिम म्हटलं की असाच. तो आमचा अफा खानचा मुलगा समोर बसला आहे, मजिद सर इथे बसलेले आहेत, त्यांना पाहिल्यावर वाटत पण नाही हे मुसलमान आहेत. का? त्यांनी दाढी ठेवलेली नाही आहे. का ठेवायची दाढी? का घालायची टोपी? मग मी ब्राह्मण आहे तर मी शेंडी ठेवायची का? मी स्पृश्यता पाळायची का? सोडलं पाहिजे हे. नब्ज किंवा अन्य वाङ्मयाचा हेतू तो असतो की तुम्ही तुमच्या चौकटी तोडा, तुमच्या बंधनातून बाहेर या. आणि बंधनं काय काय असतात? तर धर्माचं बंधन सर्वात जास्त, मग जातीचं बंधन, मग नात्यांचं बंधन. कुठलीही स्त्री भेटली की दीदी, ताई, अक्का, माई असं म्हणायचं. का? मॅडम नाही म्हणतायत, तुम्ही नातं कशाला तयार करता? ती बहीण आहे का तुमची? सख्खी आहे का? चुलत आहे का? मावस आहे का? नाही, पण सवय लागलेली आहे की नातं तयार करायचं. मग नातं केले की तिला दुय्यम दर्जा मिळालाच. बहीण असली, ताई म्हटलं की मग माझा हक्क आहे ना, मी दादा आहे. अशा सगळ्या या सामाजिक गोष्टी धर्मामध्ये आलेल्या असतात आणि मग त्याचा जाच होतो. कित्येक महिलांना हे जे जाच असतात त्या आवडत नाहीत. त्यांच्या मनात शिकलेल्या असतात, नोकऱ्या करणाऱ्या असतात, त्यांना आवडत नाही. ते आजूबाजूला बघत असतात ना, टी शर्ट घालणाऱ्या मुली, जीन्स घालणाऱ्या मुली छान आनंदाने इकडे तिकडे हिंडतायत, स्वातंत्र्य उपभोगतायत, नोकऱ्या मिळवतायत, लाख लाख रुपये पगार मिळवतायत, कर्तबगार आहेत, या देशाच्या विकासामध्ये हातभार लावत आहेत. आणि आपण मात्र केवळ संस्कारांमुळे, परंपरांमुळे, धार्मिक बंधनांमुळे आपण असे बाजूला पडलेलो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या आपल्या नब्ज या ईदोत्सवाच्या अंकानं करायला सुरुवात केलेली आहे. 4थाच अंक आहे, अजून खूप काही करायचं आहे. तरीसुद्धा अपेक्षा वाढवणारा हा अंक आहे. त्याचं कारण असं की जे मुद्दे एरवी इतरत्र कोणीही हाताळू शकत नव्हतं ते आता मुद्दे मीनाच हाताळू लागलेली आहे.
बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली होती ना, की आमचे प्रश्न आम्हाला हाताळू द्या. बाबासाहेबांचं आणि गांधीजींचं, किंवा बाबासाहेबांचं आणि विठ्ठलरामजींचं, किंवा बाबासाहेबांचं आणि तेव्हा असतील बाबू जगजीवनराम अगदी छोटे असतील, पण तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं की आमचे प्रश्न आम्हाला सोडू द्या. स्त्रियांचं काय म्हणणं असतं, फेमिनिझम कुठून आला, स्त्रीवाद कुठून आला, स्त्रिया पण म्हणायला लागल्या आमचे प्रश्न आम्हाला सोडू द्या. थोडासा विलंब होईल, उशीर होईल, थोडंसं कठीण जाईल, मदत करा, पण तुम्ही आमच्यामध्ये येऊन लुडबुड करू नका, आम्हालाच चर्चा करू द्या, आम्हालाच त्याच्यामध्ये निर्णय घेऊ द्या आणि मग आम्ही पुढे जाऊ. तर असा हा मुद्दा आहे की मिनाज लाटकर सारखीच एक मुस्लिम मुलगी मुस्लिम समाजातले प्रश्न हाताळायला पुढे येते. तिचा विचार आधुनिक असतो, पुरोगामी असतो, प्रगतिशील असतो, वैज्ञानिक असतो, तर्कशुद्ध असतो. त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या आपल्या चळवळीला मोठा हातभार लागलेला आहे. आणि जे एक अत्यंत विषारी, जात्यंध, राष्ट्रवादी आणि धर्मवादी राजकारण सुरू झालेलं आहे, ते आपल्याला जर आवरायचं असेल तर आपल्यातले सुद्धा काही लोक त्यांना सामील झालेले आहेत हेही ओळखलं पाहिजे. म्हणजे काही कारण नसताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी असं म्हणाले की औरंगजेब असा होता आणि तसा होता. झालं महिनाभर त्या अबू आझमीच्या निमित्ताने त्या औरंगजेबाची कबर, त्या औरंगजेबाचं जे काय असेल ते सगळं आपल्या उरावर येऊन बसलं. एरवी आपल्यातल्या प्रत्येकानं जाऊन औरंगजेबाची कबर बघितलेली आहे. ती कबर ह्याच्यासाठी बघितलेली आहे की एक सम्राट इतकं साधं मरण स्वीकारतो. नाहीतर सम्राटांच्या मोठ्या मोठ्या थडगी मकबरे आपण इकडे तिकडे बघितलेले आहेत, पण हा सम्राट इतक्या साधेपणाने मरतो, त्याचं कुतूहल म्हणून बघतो. तिथे श्रद्धा कोणाचीही नाही, तो पूजनीय गृहस्थ नाही, तो एक राजा होता, पण राजा असूनही असा साध्या रीतीने त्यानं मरण स्वीकारलं. पण त्याचा गहजब असा केला गेला, गाजावाजा असा केला की जणू काय सगळे मुसलमान औरंगजेबाचे चाहते आहेत. असं कधी असतं? मग मिर्झा राजा जयसिंगाचे चाहते काय राजस्थानातले लोक आहेत की काय? किंवा ज्यांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाला मदत केली ते काय सगळ्या महाराष्ट्राचे लाडके होते की काय? अजिबात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की धर्माला विवेक नामंजूर असतो, तर्क नामंजूर असतो, तरीसुद्धा आपण एका विवेकी, ऐहिक, भौतिक, तर्कशुद्ध जीवनात जगत असतो. धर्मानं आपल्यावर पूर्णपणे राज्य करण्याची काही गरज नाही. जो माणूस म्हणून आपल्यावर तर्क, विवेक, बुद्धी यांचा अंमल हवा, त्याचाच अंमल असला पाहिजे. सेक्युलरिझम म्हणजे काय? तर सेक्युलरिझम म्हणजे तुम्ही तुमचा धर्म जरूर पाळा, तो घरी पाळा, रस्त्यावर आणू नका. सरकारी ऑफिसमध्ये गणपतीची तस्वीर बसवायची नाही. कॅशियरच्या खोलीमध्ये लक्ष्मी असते, काय गरज नाही. ती लक्ष्मी तुला करप्शनला मदत करते का? किंवा करप्शन केल्यावर तुला मदत करायला येईल का? नाही. मग कशासाठी लावली लक्ष्मी? काही संबंध नाही. तर अशा गोष्टींचा राजकीय वापर होतो. शिवसेना सत्तेवर आली आणि सगळे कार्यकर्ते, सरकारी ऑफिसर हे भगवा असं लावून बसायला लागले, भगवा गमछा लावून बसायला लागले तहसील कार्यालयात, कलेक्टर कार्यालयात. म्हणजे लक्षात यावं की हे अपना आदमी है, उसके पास गए तो अपना काम हो जाता, असं होऊ लागलं. तर हे आपल्याला टाळायचं आहे आणि ते टाळण्यासाठी या नबसारख्या नियतकालिकांची गरज असते. तो वार्षिकच आहे. आता तो वार्षिक असल्यामुळे आपल्याला दर वर्षांनी वाट पाहावी लागेल. जर आपण मदत केली तर वार्षिकाचा मासिक होऊ शकतं किंवा 6 महिन्यांनी होऊ शकतं. जर आपण सर्वानुमते ठरवलं की मिनाज लाटकरला जर एवढा नफचा खर्च येत असेल, तो आपण निम्मा जरी उचलला, जाहिरातीतून तिनं ती मिळवला. आणि खरं म्हणजे अशा कार्यक्रमाची गरज आहे. सध्या जे काही वातावरण खराब करण्याचा कार्यक्रम चालू आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि आपण सत्य सांगण्यासाठी जेवढे सभागृहात लोक आहे आले, डोळे सर, जयदेव डोळे सरांनी खूप चांगली मांडणी केली, आपण खूप स्तुती करतो, खूप वाहवा करतो, पण सभागृहाच्या बाहेर गेलं का आपण विसरून जातो
आणि त्यामुळं काय झालं की हे जे काही आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक आहेत, मी जे बघतो, तर ते हळूहळू त्यांच्यात पण आता एक नाराजी उत्पन्न व्हायला लागलेली आणि आपली सगळी मदार त्यांच्यावर आहे. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी अशी आहे की आपण बाहेर पडलो, फक्त तुम्हाला काय सत्य सांगायचं आहे, कारण आजकाल सगळं खोटं सांगितलं जातं आणि हे तुम्ही फक्त त्यांना सत्य सांगितलं की ते त्यांना दुसरं खोटं शोधावं लागतं, म्हणजे त्यांच्याकडे तयारच असतं, मग ते दुसरं खोटं सांगतात. खरं सांगितलं की ते घाबरतात आणि आपली जबाबदारी एवढी की आपण खरं सांगितलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. आपल्याला पटत नाही ना, आपण ते लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा हे असं नाही, हे असं आहे. कारण कसं आहे की सत्य जेव्हा घराच्या बाहेर पडायला लागतं तोपर्यंत खोटं गावभर फिरून येतं, शहरभर फिरून येतं. हे असं जे होतं याला रोखायचं असेल तर तुमच्या आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की हे रोखायचं जर असेल तर आपल्याला प्रत्येकाला या खोट्याचा मुकाबला करण्याचंच काम आहे. आता आपल्याला सत्य सांगणं एवढीच आपली जबाबदारी, नाही तर हे खोटं तर पूर्ण शहरभर आता पसरलेलंच आहे, त्याला काही इलाज नाही. त्याला थोपवायचं असेल तर आपल्याला सत्य मांडण्याची गरज आहे आणि सत्य सांगण्याची गरज आहे. जे काही खोटा इतिहास सांगितला जातो, सगळ्या खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्याला वाचन नाही, आपला अभ्यास नाही. आता मी खरं म्हणजे मला आज इथं अध्यक्ष केलं आहे खरं म्हणजे मी या सर्वांच्या समोर मला सवय पण नाही भाषणाची, पण मला असं वाटतं की फक्त आपण सत्य सांगण्याची प्रत्येकाने जबाबदारी जरी स्वीकारली तर आपलं काम सोपं होईल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. क्रिसमस हे सगळे जर आपल्याला साजरे करायला मिळाले तर उलट्या आपल्या आयुष्यातला आनंद आणखी वाढेल. तर मग अशा प्रकारची एक संस्कृती आपण डेव्हलप करूया आणि सृजन सांस्कृतिक मंचच्या वतीने आपण असा एक प्रयत्न करूया, अशी एक आम्ही त्यावेळी चर्चा केली होती. तर मला असं वाटतं या ठिकाणी या निमित्ताने म्हणजे त्यातले काही 2-4 लोक असतील कदाचित, त्या दिवशी आम्ही चर्चा केली, परंतु आज पुन्हा जरा जास्त लोक आहेत त्यामुळे सर्वांसमोर मला हे मत मांडावं असं वाटतं आहे की आपण म्हणजे डोळे सरांनी धर्माबद्दलही मांडलं आहे की धर्म आपली खाजगी गोष्ट आहे आणि बाहेरसुद्धा संविधान वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि यासोबतच म्हणजे धर्माच्या काही नकारात्मक गोष्टी जरी आपल्याला म्हणजे सोसाव्या लागत असतील तरी धर्मातल्या काही चांगली गोष्टी ज्या परंपरा बनल्यात, जसं की आपण साजरा करणं, दिवाळी साजरी करतो किंवा ईद साजरी करतो किंवा क्रिसमस साजरा करतो किंवा आणखी कुठले सण साजरे करतो, म्हणजे थोडक्यात आपण आनंद घेतो. ज्यावेळी आपल्याला सेक्युलरिझम वगैरे या गोष्टी माहीत नव्हत्या त्यावेळी लहानपणीसुद्धा आपण या गोष्टींचा आनंद घेत होतो. तर तसाच निरागसपणे आपण आताही घेऊ शकू का, आणि हा माझ्याच धर्माचा किंवा माझ्याच जातीचा सण आहे म्हणून मी साजरा करणार, या बंधनांना तोडून आपण सर्व धर्मांना साजरं करू शकतो का, आणि अशा प्रकारचे मिलन, अशा प्रकारचे गेट टुगेदर वेगवेगळ्या सणांना होऊ शकतील का, असा एक प्रयत्नही आपण मला वाटतं करावा. याच्या पुढे जो कोणता असा सण आपण ठेवूया तर त्याला आपण सर्वच सहभागी असावेत. नंबर या ठिकाणी आपल्या असतीलच, संपर्क केला जाईल. तर अशा प्रकारचं एक वातावरण आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करूया, अशी एक माझी एक प्रामाणिक इच्छा मी व्यक्त केली. बोलत असतो तर फार चांगला प्रोग्राम हा झाला, फार चांगला कार्यक्रम आहे. हे सृजन सांस्कृतिक मंच जे आहे म्हणजे याच्यामध्ये आपण हे काहीतरी लिहू शकतो, करू शकतो, याचाही मला फार आनंद झाला. आणि सरांनी पण फार चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आता इथे सांगितलेलं आहे की आपण धर्माबद्दलही सांगितले की धर्मातल्या काही गोष्टी, तर धर्म असा नाही आहे की धर्म कोणताही आहे, फक्त मला तर असं वाटतं की धर्म हा माणुसकीचा असायला पाहिजे, की माणसाने माणसाची कशा प्रकारे वागायला पाहिजे हे पाहायला पाहिजे. आणि प्रत्येक धर्मामध्ये कोणताही असा धर्म मला तसं वाटत नाही की याला म्हणजे असं कोणी टॉर्चर करा, कोणत्याला त्रास द्या, असा धर्म कोणी सांगत नाही. हा शैतानाचा धर्म असतो, तो हा कार्य करत असतो. तर यामध्ये आपण पाहायला पाहिजे की आपल्याला इथे सर्व धर्म समभाव म्हणून नाही, तर हा भारत देश, मला तर असं वाटते की या भारत देशामध्ये कमीत कमी 5-5.5 हजार जाती आहे आणि 1700-1800 बोली बोलतो, आपली लँग्वेज आहे. तर या धर्मामध्ये आम्ही तर आमच्या मनात असं सांगत असतो, आमचं असं पॉझिटिव्ह आम्ही थिंकिंग ठेवायला पाहिजे की या धर्मामध्ये इथे पहा असे बसलेले जे आहे हा एक फुलांचा गुलदस्ता आहे. आपण बुके तयार करतो, बुकेमध्ये वेगवेगळे फुलं आपण लावतो, तरच त्या फुलाची सुंदरता आणि चांगलं वाटतं. त्याचप्रमाणे इथे हा भारत देश आहे, परंतु काही लोकांनी काय काय केलेले हे आपण मी राजनीतिक आणि
धर्माबद्दल तर बोलणार नाही, परंतु यामध्ये फक्त मला असं वाटतं की हा भारत देश असा आहे की इथे फक्त प्रेम सद्भावना असं असायला पाहिजे आणि एकात्मता असायला पाहिजे. सर्वांनी सर्वांनी एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे. जसं आपण म्हणतो एकमेका सहाय्य धरू सुखवंत, त्या गोष्टीबद्दल आपण का विचार करत नाही. आता मी पण माझे पण बालपण जे आहे अशा मिक्समध्ये गेलेलं आहे. मिक्स त्याची म्हणजे पूर्ण कॉलनीमध्ये मिक्स होतो, तर कधी असा भेदभाव कधी निर्माण झाले नाही. परंतु या 5-6 वर्षातच असं वाटत आहे. आता नंतरही आपण इथे आलेलो आहोत तर इथेही असं वाटत नाही, परंतु काही लोकांनी असा द्वेष निर्माण केलेला आहे. त्या द्वेषाला तोडण्यासाठी असे कार्यक्रम नेहमी घ्यायला पाहिजे. असे कार्यक्रम घेतील तर आपल्या भारत देशामध्ये आता सौहार्द निर्माण होईल, म्हणजे प्रेम निर्माण होईल, एकात्मता निर्माण होईल. तर यानंतर असं आहे की हा असा दिवाळीमध्ये पण तुम्ही बोललो, आम्ही बरोबर येऊ. तिळ संक्रांतमध्ये मी माझ्या मैत्रिणीसोबत जाते आणि आमच्या घरी पण आमच्या ईदच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि चांगल्या प्रकारे हा ईदचा कार्यक्रम साजरा होतो. आपण पाहतो औरंगाबादमध्ये पण इफ्तार पार्टी पण प्रोग्राम घेतात, त्यामध्ये पण आम्ही असं नाही वाटत की हा ईद आहे तर ईदचा कार्यक्रम फक्त आम्ही आमच्या समाजापुरतं करावं आणि आम्हीच गोड गोड करून आमची गोष्ट हे करायला पाहिजे. नाही, आम्हाला असं वाटतं की आपला हा ईदचा सण आहे. आता रोजाबद्दलही आम्ही माहिती सांगू शकतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या धर्माचा हा प्रचार करत आहोत. रोजाबद्दल सांगू, ईदबद्दल सांगू. काही लोकांना माहिती नसते खरंच रोजा काय. नुसतं माझ्या मैत्रिणी म्हणत तुम्ही काय 13 तास दिवसभर म्हणजे उभं केलं राहतात, रात्रभर जेवतात. मग त्यांना सांगावं लागतं की तसं नाही आहे. आमची या प्रकारची आमची ईद आहे, या प्रकारचा रोजा आहे. रोजा असा आहे, ट्रेनिंगचा महिना आहे की या ट्रेनिंगचा महिना असा आहे की यामध्ये खोटं नका बोलू, लोकांना त्रास नका देऊ, लोकांशी भांडू नका. तर ती ट्रेनिंग 1 महिन्याची याच्यासाठी आहे की तुम्ही जीवन म्हणजे तुमची जिंदगी त्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवते. वापरतो.